माझी ही रिॲक्शन बघून तुम्ही मला वेड्यात तर काढलंच असेल, पण मी जे पाहिलं ते पाहून तुम्हालाही या वेडेपणाची तहान लागेल. उत्तराखंडमधील सारी या गावातून सुरू झालेला हा ट्रेक जाऊन पोहोचतो या भन्नाट ठिकाणी, ज्याचं नाव आहे देवरिया ताल. या सुंदर प्रवासाची सुरुवात होते उत्तराखंडमधल्या या घाट रस्त्यातून. निसर्गाचं हे वेगळं रूप न्याहाळत या प्रवासादरम्यान भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम होऊन जिथे आपली गंगा आई प्रवाहित होते, ते नेत्रसुखद दृश्य अंतरात्म्याला स्पर्श करतं. नमस्कार. तर आत्ता आपण आहोत उत्तराखंडमध्ये आणि उत्तराखंडमधल्या सारी विलेजमध्ये मी आत्ता आहे. तर आत्ताच आम्ही 3 वाजता इथे पोहोचलो आहे आणि खूप धावपळ झाली, खूप प्रवास होता, त्यामुळे मधले मधले व्हिडिओज मला नाही टाकता आले. तर आत्ता 3 वाजता पोहोचल्यानंतर आपण इथे देवरिया ताल म्हणून एक छोटंसं एक पॉईंट आहे, तो आपण आत्ता कव्हर करायला जातो आहे. संध्याकाळी 5 वाजता इथला सनसेटसुद्धा बघायचा आहे, त्यामुळे बॅगा ठेवल्या आहेत आणि आम्ही आत्ता लगेच बाहेर पडलो आहे देवरिया तालला जायला. तर चला दाखवते देवरिया ताल कसं आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर इथल्या लोकांच्या आदरातिथ्याने मन भरून गेलं होतं. हे आहे देवरिया तालचं प्रवेशद्वार आणि इथून सरळ पायऱ्या आहेत. महाराष्ट्र से हाँ शिवाजी डोली. येस. ट्रेकला सुरुवात झाली. उशीर झाल्यामुळे सूर्यास्त दिसेल याची खात्री नव्हती. काही अंतरावरच शरीर थकलं, पण मन मात्र पार सूर्यास्त बघायचा निश्चय करून बसलं होतं. पहिला स्टॉप 5 मिनिटानंतर घेतलाय. पहाड दिसायला मस्त दिसतात, पण पहिल्याच दिवशी पहिल्या 15 मिनिटातच कळालंय की पहाडी लाईफ इझी नसते. मग काय, त्याच जिद्दीने पुढे चालत राहिलो. तर इथे सुद्धा स्टे आहेत. आम्ही खाली थांबलोय पायथ्याला, त्यामुळे पूर्ण चढून यावं लागतंय. समुद्र सपाटीपासून 2438 मीटरवर असलेला हा 3 किलोमीटरचा ट्रेक अगदी छोटा, पण चढाई तेवढीच कठीण. चढताना श्वास लागत होता, पण निसर्गाच्या बदलत्या छटा आणि त्या हवेत असलेल्या पॉझिटिव्हिटीने आम्हाला तिथपर्यंत पोहोचवलंच. बघू यार. हा बघ. तर मागे जे दिसतंय ते देवरिया ताल आहे.
मी रस्त्यात अजिबात व्हिडिओ बनवला नाही कारण माझी जाम टरकलेली होती. पण हा समोरचा जो व्ह्यू आहे तो बघून तुम्हाला पण मोटिवेशन येईल तिथपर्यंत पोचायचं. त्यामुळे माझं ऐका आणि हा ट्रेक नक्की एकदा करा. माझी लेस सुटलेली आहे पण ती बांधायला सुद्धा मला पेशन्स नाही आहेत कारण मला ते बघायचं आहे आणि ऑलरेडी उशीर झालेला होताच. पण देवाच्या कृपेने आम्हाला उतरायला काही सोबती भेटलेले आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही त्यांना थांबवून ठेवलं आहे तिकडे. त्यांच्यासोबत आम्ही उतरणार आहोत. तर हे देवरिया ताल जे आहे त्याची काही माहिती तुम्हाला राहुल सांगेलच. पण हा व्ह्यू हो माय गॉड. हे बघा लेस सुटली आहे पण व्ह्यूसाठी. तो समोर दिसतो आपल्याला तिथे. हां हा तो आहे चौखंबा 4 नाव त्याचं. त्या पर्वताचं हां हा अशी प्रत्येक पर्वतांची नाव आहेत. तर हा आहे व्ह्यू आणि सूर्यास्त ऑलमोस्ट झालेला आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला त्याच्यावरची किरणं दिसत आहेत. त्यामुळे थोडंसं लवकर या. आम्ही तिकडून बघितलं पण तिकडून इथे येईपर्यंत थोडासा व्ह्यू कमी झालाय. पण माझ्या आयुष्यातला पहिला हिमपर्वत मी इथे बघितलाय आणि हे आहे देवरिया ताल. तर याची माहिती आपण राहुलकडून घेऊया. तर ह्या जो मागे आपला तलाव दिसतो त्याचं नाव आहे देवरिया ताल. तुम्हाला माहित असेल तर महाभारतामध्ये यक्षप्रश्नाचा एक सीन झालेला. तर त्यामध्ये पांडव इथे आलेले पाणी पिण्यासाठी आणि देवाने त्यांना परवानगी घ्यायला सांगितलं की पाणी पिण्याच्या आधी परवानगी घेऊनच तुम्हाला या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला या तलावाचं पाणी पिता येईल. पण पांडवांनी ते मान्य केलं नाही. फक्त युधिष्ठिराने ते मान्य केलं. बाकी पांडवपैकी चौघांनी पाणी पिलं आणि ते मूर्छित झाले. पण युधिष्ठिर त्यांच्यामध्ये समजदार होते. त्यांनी काय केलं देवाला नमस्कार केला. तो देव म्हणजे कोणी नसून यक्ष होते आणि यक्षांच्या प्रश्नाची त्यांनी उत्तर दिली आणि त्यांनी वरदान मागितलं की आपल्या मूर्छित झालेल्या भावंडांचं परत जाग करा आणि आम्हाला पाणी पिण्याची अनुमती द्या. हा सीन इथे ह्या देवरिया तालकडे झालेला आहे. तर पहिल्या वेळी जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा माझा अनुभव असा होता की इथे शांतता बघून आणि हे दृश्य बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आणि तो सीन आठवून माझ्या अंगावर परत आता शहारे आलेत. स्नेहाच्या बाबतीत पण ते सेम झालंय. तर तुम्ही नक्कीच इथे एकदा भेट द्या. मी दुसऱ्यांदा आलोय. मग तुम्ही म्हणाल इकडे आल्यानंतर तुम्हाला कळेल की मी दुसऱ्यांदा का आलोय इथे. इथल्या पांडवकालीन इतिहासामुळे असेल किंवा निसर्गाच्या जादूमुळे पण इथे जे काही होतं ते शब्दांच्या पलीकडचं होतं. फायनली तो व्ह्यू बघून झालेला आहे आणि जास्त वेळ बसलो नाही आहे तिथे. ॲक्च्युली खूप बसायचं मन करत होतं कारण इथे मोजून 4 लोक आहोत आम्ही. ते पण आम्ही तिथे थांबवलेत लोकांना कारण खाली जाताना अस्वलांची भीती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सोबतीला थांबवले आहेत. नाहीतर खूप शांतता आहे. अजिबात गजबज नाही आहे आणि खूप भारी वाटतंय. तर असा होता हा पहिला आजचा ट्रेक. आता आपण उतरायला सुरू करणार आहोत. जसं मी म्हटलं तसं तर काळोख पडायला येणार आहे आणि बाकी मी म्हणेन की इथे कॅशमध्ये अडल्टसाठी 200 रुपये घेतात. फॉरेस्ट फी असते तर ती तुम्हाला तुमच्याकडे कॅश तुम्हाला थोडीशी ठेवावी लागेल. बाकी तसं काही इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत. फक्त लवकर या. तर कदाचित मी हरवले काय कळत नाही आहे मला. पण मी कुठून आले तेच मला आठवत नाही. ओके इथूनच आले. तर माझ्या मागे एक आहे. तो सुद्धा आपल्यासोबत जॉईन होतोय उतरण्यासाठी.
पावलं परतीच्या प्रवासाला लागली होती, पण चौखंबाकडे पाठ करायला मन मात्र मागत नव्हतं. पण याच गोष्टी निसर्ग शिकवतो. क्षणांना घट्ट बांधून ठेवण्यापेक्षा त्यांना मनात साठवून पुढच्या प्रवासाला मोकळं व्हायचं. काही दृश्य अशी असतात जी फक्त डोळ्यांना भावत नाहीत, तर कायमची मनात घर करतात. या मावळत्या सूर्यासोबत या क्षणांना या मनाच्या वहीत अलगद बंद केलं आणि सुरू केला पुढचा प्रवास.